क्वेश्चन नंबर 16 कंप्लीट झालेला आहे. नाही, क्वेश्चन नंबर 15 कंप्लीट झालेला, राईट ना? क्वेश्चन नंबर 15 कंप्लीट झालेला आहे. आता घ्यायचा आपल्याला क्वेश्चन नंबर 16 घ्यायचा आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 16 मी रीड करतोय. क्वेश्चन नंबर 16 रीड केल्यानंतर काय गिवन आहे तर ते आपण या ठिकाणी लिहून घेऊ. ठीक आहे, तर काय दिलेलं आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 16 मध्ये? ड्युरिंग अ स्टंट अ सायक्लिस्ट कन्सिडर टू बी पार्टिकल. एक सायक्लिस्ट आहे आणि स्टंट करतोय तो सायकल वरती. इज अंडरटेकिंग होरिझॉन्टल सर्कल इनसाइड अ सिलेंड्रिकल वेल. तर एक सिलेंडर आहे, त्या सिलेंडर मध्ये तो स्टंट करतोय. ठीक आहे, इज अंडरटेकिंग होरिझॉन्टल सर्कल इन अ सिलेंड्रिकल वेल ऑफ रेडियस 6.05 मीटर. रेडियस दिलेली आहे त्या सिलेंडरची आणि ती दिलेली आहे 6.05 मीटर. रेडियस सपोज मी आर ने रिपेंट केलं, तुम्ही स्मॉल आर कॅपिटल आर तुम्हाला वाटलं ते घेऊ शकता. ठीक आहे, पुढे इफ द नेसेसरी फ्रिक्शनल कोएफिशियंट इज 0.5. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेला आहे आणि तो दिलेला आहे 0.5. याला युनिट नसतं, युनिट द्यायची काही गरज नाहीये. हाऊ मच मिनिमम स्पीड शुड द स्टंट आर्टिस्ट मेंटेन. तर त्याला कमीत कमी किती स्पीड त्या ठिकाणी ठेवावं लागेल. ठीक आहे, तर त्या वेलमध्ये आहे, वेलमध्ये घेतला तर मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला चेंज होतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तर मिनिमम स्पीड फाईन करायचं आहे. आणखीन पुढे दिलेलं आहे हाऊ मच मिनिमम स्पीड शुड द स्टंट आर्टिस्ट मेंटेन. मास ऑफ द आर्टिस्ट इज 50 kg. तर त्याचा मास पण दिलेला आहे m आणि तो जो दिलेला आहे तो किती दिलेला आहे तुम्हाला 50 kg इतकं त्या मास दिलेलं आहे. इफ शी और ही इन्क्रीज द स्पीड बाय 20%. तर त्याचा स्पीड जो आहे तो काय करायचा तर 20% ने इन्क्रीज करायचा. ओके, हाऊ मच विल द फोर्स ऑफ फ्रिक्शन विल बी. तर त्या केसमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईन करायचं आहे. स्पीड किती इन्क्रीज होणार आहे तर 20% ने इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, आपण मिनिमम स्पीड फाईन करू आणि त्याच्यानंतर मग दुसरी कंडिशन आपण या ठिकाणी अप्लाय करू. तर फर्स्ट फाईन करायचं आपल्याला मिनिमम स्पीड या ठिकाणी फाईन करायचं. आणि सेकंड काय सांगितलं तर सेकंड 6 सांगितलं तुम्हाला फ्रिक्शनल फोर्स या ठिकाणी तुम्हाला फाईन करायचा आहे. ठीक आहे, फ्रिक्शनल फोर्स आपण कशा पे करणार तर एफ ने या ठिकाणी रिप्रेझेंट करणार. आता बघा, जर तो सिलेंड्रिकल आपण डेथ ऑफ वेल घेतलं किंवा वॉल घेतलेलं बरं की नाही, त्यामध्ये आपण मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला घेतलेला आहे. तो फॉर्म्युला तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. तर मी याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन घेतोय. मिनिमम स्पीड, माईक बंद करा. मिनिमम स्पीड इन डेथ वेल. ओके, तर मिनिमम स्पीड जर घेतला त्या डेथ वेल मध्ये तर हा मिनिमम स्पीड जो आहे तो किती असणार आहे? दिस मिनिमम स्पीड इज बी मिनिमम जर घेतला तर अंडर रूट ऑफ घ्यायचं तुम्हाला आर जी आणि त्याला डिवाइड करायचं कशाने तर म्यू ने तुम्ही या ठिकाणी डिवाइड करू शकता. आर ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. आर ची व्हॅल्यू किती आहे 6.05. पुट करून टाका 6.05 आणि जी ची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती किती दिली आहे तुम्हाला 10. तर या पर्टिक्युलर एक्झाम्पल किंवा आता जी ची व्हॅल्यू तुम्हाला 9.8 नाही घ्यायचं तर 10च कन्सिडर करायचं. म्यू जो दिलेला आहे तो दिलेला आहे तुम्हाला 0.5 दिलेला आहे. आता याला काय करू आपण सॉल्व्ह करू, लॉग टेबलचा यूज करू. बघा इथं पॉईंट आहे आणि पॉईंटच्या नंतर एक डिजिट आहे. एक काम करू, हा पॉईंट इकडे शिफ्ट करून घेऊ म्हणजे 60 होईल आणि हा काय होईल तर 5 होणार. राईट, मग त्या प्रकारे आपण याला कन्वर्ट करून टाकू. 60.5 इंटू 10 त्याला डिवाइड करायचं कशाने 5 ने. 10 ने मल्टिप्लाय केलं तर हा भेटेल तुम्हाला किती, तर हा भेटेल 605. त्याला डिवाइड करायचं 5 ने. आता 5 ने तुम्ही याला इझिली काय करू शकता तर डिवाइड करू शकता. डिवाइड जर केलं तर 5 1 1 किती उरला 1 म्हणजे 10 झाला. 5 2 10 आणि हा 1 121 कशाचा स्क्वेअर रूट आहे तर 121 आहे तुमचं 11चं. मग तुम्हाला जो स्पीड भेटणार आहे तर तो मिनिमम स्पीड किती भेटेल तर 11 मीटर पर सेकंड. आता दुसरा सांगितला त्याचा जो स्पीड आहे तो किती पर्सेंटने इन्क्रीज करायचा आपल्याला, किती पर्सेंटने इन्क्रीज करायला लावला, एक मिनिट. तर मिनिमम स्पीड जो आहे तो इन्क्रीज करायचा तुम्हाला बाय 20% आणि त्या फ्रिक्शनल फोर्स मध्ये काय इफेक्ट होणार आहे तो आपल्या या ठिकाणी ऑब्झर्व करायचा आहे. आता बघा याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन मी इथे सॉल्व्ह करून देतो. तर फर्स्ट झालेला आहे त्यासाठी आपण डिस्कस करू सेकंड पार्ट. ठीक आहे, तर एवढं लिहून बघा. आता सेकंड पार्ट मध्ये काय केलं, तो जो मिनिमम स्पीड आहे, मिनिमम स्पीड आला तर आपल्याला 11 मीटर पर सेकंड, राईट ना. हा मिनिमम स्पीड आहे 20% ने आपल्याला इन्क्रीज करायचा.
20% इन्क्रीज केल्यानंतर त्या फ्रिक्शनल फोर्समध्ये फ्रिक्शनल फोर्स त्या केसमध्ये किती असेल आणि जेव्हा मिनिमम स्पीड होतात त्यावेळेस काय असेल, तर त्याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करणार. तर सर्वात पहिले मी काय करतो तर एक डायग्राम काढतो. सेकंड पार्ट आपल्याला फाईन करायचा आहे. तर मी या ठिकाणी तो सिलेंडर काढतो. सपोज हा सिलेंडर आहे तुमचा. तर काय आहे तुमचा सिलेंडर आहे, ठीक आहे. आणि या सिलेंडरवरती सपोज हा मोटरसायकलिस्ट या ठिकाणी, बरं की नाही. याचं जे वेट असणार आहे, वेट कुठं डायरेक्ट होणार आहे, वेट ऑलवेज डायरेक्टेड इन डाऊनवर्ड डायरेक्शन. ही ऑलरेडी आपण डायग्राम कंप्लीट केली होती, बरं की नाही. वेट डाऊनवर्ड. या केसमध्ये अजून एक घेतला होता तो म्हणजे नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन इकडे असेल, बरं की नाही. आणि जो सेंट्रिपेटल ही झाली तुमची त्या सिलेंडरची सेंटर झाली, ही झाली त्याची रेडियस, बरं की नाही. मग या केसमध्ये आणखीन एक फोर्स असेल तो म्हणजे कोणता तर सेंट्रिपेटल फोर्स अँड विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, सेंट्रिपेटल फोर्स. आणि फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो फ्रिक्शनल फोर्स कुठं असणार तर या सरफेसच्या अलोंग असेल, तो घेतला होता आपण फ्रिक्शनल फोर्स. आता याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं व्हर्टिकल कॉम्पोनंट जर सॉल्व्ह केलं, एफ इज इक्वल टू आपल्याला काय भेटेल तर एम जी. म्हणजे हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे दॅट फ्रिक्शनल फोर्स ओनली डिपेंड ऑन वेट ऑफ दॅट बॉडी, बरं की नाही. फक्त त्या वेट वरती डिपेंड आहे. तर हा फ्रिक्शनल फोर्स वेलॉसिटी किंवा स्पीड वरती डिपेंड नाहीये. स्पीड तुम्ही 20% इन्क्रीज करा, नाहीतर 100% इन्क्रीज करा, काही बी करा, बरं की नाही, किती पण करा, तर तो फ्रिक्शनल फोर्स मध्ये इफेक्ट करणार नाही. फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट बिकॉज इट इंडिपेंडंट. इन पर्टिक्युलर केस फ्रिक्शनल फोर्स इज इंडिपेंडंट ऑन स्पीड. स्पीड वरती इंडिपेंडंट आहे डेथ ऑफ वेल मध्ये, ठीक आहे. मग ती स्टेटमेंट आपण या ठिकाणी लिहू आणि नंतर डायरेक्टली आपण त्याला सॉल्व्ह करू, ठीक आहे. इन डेथ ऑफ वेल frictional force is independent on कशावरती तर इंडिपेंडंट ऑन स्पीड. ओके, इंडिपेंडंट आहे स्पीड वरती. मग तुम्ही किती पर्सेंटने वाढवलं त्याला काही फरक पडणार नाही, किंवा कमी केलं तरी काही फरक पडणार नाही. फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, देअरफॉर आपण इक्वेशन लिहू शकतो. देअरफॉर फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू काय असेल तर तुमचं एम जी इतकं असेल, ठीक आहे. फ्रिक्शनल फोर्स डायरेक्टली एम जी इतकं घेऊ शकता तुम्ही. मग एफ इज इक्वल टू एम किती आहे तर एम दिलेलं आहे तुम्हाला त्याचं 50 kg दिलेलं आहे. आणि जी जो घेणार आहे आपण तो किती घेणार तर 10. 50 into 10 किती भेटणार तर 500. आणि फोर्स कशामध्ये मेजर करणार आहे तर फोर्स मेजर करणार आहे न्यूटन मध्ये, ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही सेकंड एक्झाम्पल पण सॉल्व्ह करू शकता. मग आता ते तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर पण करणं गरजेचं आहे. तो डिपेंड कशावरती आणि इंडिपेंडंट कशावरती. जर बदल झाला तर काही फरक पडू शकतो. जर व्हेलॉसिटीवरती डिपेंड असतात मग मला इथली व्हेलॉसिटी काय करावं लागायचं तर 20% ती इन्क्रीज करावीच लागली असेल. म्हणून मी पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये ते 20% इन्क्रीमेंट जे आहे तर त्याचं काहीच मेन्शन केलेलं नाही. गिवन मध्ये पण नाही लिहिलं आणि आता न्यूमेरिकल मध्ये आपण त्या प्रकारे एक्सप्लेन पण करून दिलं, ठीक आहे. तर डायग्राम व्यवस्थित बघा. प्रत्येक केसमध्ये डायग्राम नुसार तुम्ही एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. आता इथं व्यवस्थित समजून घ्या. अ पेंडुलम कन्सिस्ट ऑफ मासलेस स्ट्रिंग. स्ट्रिंगचा मास नाहीये आणि नसतं, आपण मासलेस स्ट्रिंग कन्सिडर करतो. ऑफ लेंथ 20 सेंटीमीटर. लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलम. क्वेश्चन नंबर 17. Okay, length is given. Length is represented by capital L and that is 20 centimeter. Convert this centimeter into meter. मग तुम्ही असं लिहू शकता 20 into 10⁻², नाही तर मग डायरेक्ट लिहू शकतात काय 0.2 मीटर. 20 सेंटीमीटर मीन्स 0.2 मीटर. मी डायरेक्ट लिहिलंय, तर तुम्हाला आता एवढ्या दिवसापासून करता येतं, डायरेक्ट लिहू शकता, काय अडचण नाहीये. पुढे अँड टायनी बॉब ऑफ मास 100 ग्राम. ओके, एक टायनी मास दिलेला आहे आणि त्याचं जे बॉब दिलेला आहे त्याचा मास दिलेला आहे किती तर 100 ग्राम दिलेला आहे. आता ग्रामचं कन्वर्जन कशात करायचं किलोग्राम. 1 किलोग्राम मीन्स 1000 किलोग्राम, बरं की नाही. 1000 याला डिवाइड करा म्हणजे तुम्हाला भेटेल 0.1 kg. बघा 500 ग्राम जर घेतला तर आपण 0.5 kg अर्धा किलो घेतो, बरं की नाही. तर त्याच प्रकारे 100 ग्राम म्हणजे किती 0.1 kg इतकं तुम्हाला मास भेटेल. पुढे ही सेटअप ऍज अ कोनिकल पेंडुलम. इट्स बॉब नाउ परफॉर्म 75 RPM. RPM रिव्हॉल्युशन पर मिनिट. ओके, म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे तुम्हाला. मग फ्रिक्वेन्सी इज गिवन दॅट इज 75 RPM. RPM चं कन्वर्जन कशात करावं लागेल RPS. मग काय करायचं तर डिवाइड करावं लागेल तुम्हाला 16 आहे, मिनिट आहे ना, पर मिनिट आहे.
मग 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, म्हणजे आरपीएमचं कन्वर्जन कशात होणार तर आरपीएस. हे दोन्ही नंबर 50च्या टेबलमध्ये आहे बरं का नाही. 15च्या टेबलमध्ये, सॉरी 15च्या टेबलमध्ये. 15 4 जा 60 झाला आणि 15 5 जा 75 झाला बरं का नाही. 5 डिवायडेड बाय 4 आज आला तुमचा आरपीएस. याला सॉल्व्ह करायची गरज नाही, आपण डायरेक्ट न्यूमेरिकल मध्ये सॉल्व्ह करून घेऊ. पुढे कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी फाइंड करायचं. अँड इन्क्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी, फक्त कायनेटिक एनर्जी फाइंड करायचं आणि इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी फाइंड, इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉब टेक पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती किती घ्यायला लावली तर त्याने 10 घ्यायला लावली. जी ची व्हॅल्यू पण 10 घेतो, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू पण 10 घेणार आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे जी आणि पाय स्क्वेअर हे तुम्ही कॅन्सल करू शकता. आता आपल्याला दोन क्वांटिटी फाइंड करायचं आहे. फर्स्ट इज द ओनली कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी फाइंड करायचं. आणि सेकंड जो आहे तो काय करायचा, इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी मध्ये किती चेंज झाला हे आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर सर्वात पहिला आपण कायनेटिक एनर्जी फाइंड करू. कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला माहिती आहे 1/2mv². मग त्यानुसार कोनिकल पेंडुलम मध्ये काय काय बदल होणार आहे ते आपण या ठिकाणी चेंजेस बघू. ठीक आहे. आता बघा सोल्युशन घेण्याआधी मी फर्स्ट नंबर देतो. आधी सर्वात पहिले ती डायग्राम काढतो, कोनिकल पेंडुलमची डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला अजून बेटर समजेल. कारण दिलेलं यल आहे आणि बाकी काहीच नाही दिलेलं, आर ने दिलेलं आहे, एच ने दिलेलं आहे, काहीच नाही बरं की नाही. आणि थिटा पण नाही दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला आधी कोनिकल पेंडुलमची डायग्राम काढावं लागेल आणि त्या डायग्राम नुसार तुम्हाला पुढे सिम्प्लिफाईड करावं लागेल. मग सर्वात पहिले घेताना मी काय घेतला तर एक सपोर्ट घेतला. दिस इज रिजिड सपोर्ट. ही झाली तुमची स्ट्रिंग. हा झाला तुमचा बॉब. बॉब पासून तर इथलं जे डिस्टन्स आहे ते काय घेतलं होतं आपण, एच घेतलं होतं. एच असे तुमची हाईट असेल. कोनिकल पेंडुलम घेतला तर बॉब काय ना तर हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये या ठिकाणी मूव्ह करणार. आणि ही झाली त्याची, ज्यावेळेस तो मोशन मध्ये येणार आहे त्यावेळेची पोझिशन. या दोघांमधलं जे डिस्टन्स असतं दॅट इज आर. आणि इथलं जे डिस्टन्स आहे आफ्टर मोशन नंतर तिचं डिस्टन्स असेल ते काय असेल तर यल. आणि इथला जो अँगल घेतला होता तो थिटा. थिटा इज द सेमी वर्टिकल अँगल ऑफ अ कोन. तर या प्रकारे तर इकडचं डायग्रामनी काढली तरी चालेल आणि जसं जसं लागेल तसं आपण त्याच्यावरती वेट वगैरे दाखवून देऊ. कळलं. ऑलरेडी आपण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला घेतला. आता आपल्याला काय करायचं, कायनेटिक एनर्जी फाइंड करायचं. मग कायनेटिक एनर्जी ऑफ ए बॉब in a conical pendulum is. कोनिकल पेंडुलम मध्ये आपल्याला काय करायचं, कायनेटिक एनर्जी फाइंड करायचं. आता कायनेटिक एनर्जी काय आहे तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे 1/2mv². एम दिलेला आहे, व्ही दिलाय का नाही दिलाय. पण कोनिकल पेंडुलम जर घेतला तर व्ही चा फॉर्म्युला असतो √rg tan θ बरं की नाही, लिनियर स्पीड. मग व्ही चा जो फॉर्म्युला आहे तो आहे √rg tan θ. ओके. v इज इक्वल टू √rg tan θ हा फॉर्म्युला आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय करू आपण त्याच्यामध्ये पुट करून टाकू v ची व्हॅल्यू. ठीक आहे. बघा v ची जर व्हॅल्यू पुट केली तर कायनेटिक एनर्जी भेटेल. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2m. याचा स्क्वेअर आहे म्हणजे इथलं स्क्वेअर रूट कॅन्सल. मी डायरेक्ट लिहून टाकतो rg tan θ इथाच्या मागचं रिझन. आता या इक्वेशन मध्ये काय नोन आहे, m माहिती आहे, r नाही माहिती आहे, g माहिती आहे 10 घेणार आहे आपण, आणि tan θ पण माहित नाही. मग आपल्याकडे दोन अननोन आहे, एक म्हणजे r आणि दुसरा म्हणजे काय तर θ. मग एक काम करावं पाहिजे आपल्याला, एक तर θ शोधावं लागेल नाही तर मग r शोधावं लागेल बरं की नाही. मग एकदा θ भेटला तर तुम्ही काय करू शकता तर बाकीचं इक्वेशन फाइंड करू शकता. आता θ शोधण्यासाठी काय लागेल किंवा r शोधण्यासाठी बघा, r जर शोधायचं असेल तर θ ही झाली अपोजिट साईड आणि याच्यापैकी एल दिलेला आहे अपोजिट, आपण हायपोटेन्यूज म्हणजे साइन θ यूज करू शकतो आपण बरं की नाही. पण त्यासाठी परत θ लागणार आहे राईट ना. मग θ जर फाइंड करायचं असेल तर दिलेलं काय तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी. मग या फ्रिक्वेन्सीचा यूज करून आपण काय करू तर आधी θ फाइंड करू. ठीक आहे. मग याला काय करू आपण इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू. याला इक्वेशन 1 कन्सिडर करू आणि ज्या अननोन व्हॅल्यूज आहे, मग आपल्याकडे दोन अननोन व्हॅल्यू, एक θ आहे आणि दुसरा r आहे, या दोन व्हॅल्यू आपण फाइंड करून घेऊ आणि नंतर मग आपल्याला कायनेटिक एनर्जी भेटून जाईल. स्ट्रेट फॉरवर्ड काहीच नाही याच्यामध्ये, सगळं तुम्हाला ऍडजस्ट करावं लागणार आहे. ओके. तर आता मी याला काय करतो तर इक्वेशन 1 कन्सिडर करतो. आपल्याकडे दोन अननोन आहे, एक θ आणि r. मग त्यासाठी आपण यूज करू. मग त्यासाठी दिलेलं फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपण घेतलेला, फ्रिक्वेन्सी इन अ कोनिकल पेंडुलम. आधी पिरियड घेतला होता त्यावरून फ्रिक्वेन्सी फाइंड केला होता बरं. फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम.
फ्रिक्वेन्सी जर घेतला तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट केला तो लेटर एन ने आणि याचा फॉर्म्युला आहे 1/2 पाय अंडर रूट मध्ये असणार आहे. तर अंडर रूट टी घेतला तर एल कॉस थिटा अपॉन जी असतं, याचा रिसिप्रोकल होणार आहे म्हणजे जी डिवायडेड बाय काय असेल तर एल कॉस थिटा. आता याच्यात फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 2 पाय आपल्याला फाईन करता येईल, जी नंतर एल कॉस थिटा, बरं का नाही. पण आपल्याला या ठिकाणी थिटा भेटून जाईल, एल पण माहिती आहे जी पण माहिती आहे, फक्त थिटा नाही. तर या केसमध्ये आपल्याला थिटा भेटून जाईल. मग आपण एक काम करू, याला सिम्प्लिफाय करत जाऊ आणि थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी फाईन करून घेऊ. ठीक आहे, पुढे बघा याला स्क्वेअरिंग करून घेऊ म्हणजे हा कॉस थिटा स्क्वेअर रूटच्या बाहेर येऊन जाईल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, तर दोन्ही बाजूला काय करा स्क्वेअर करा. मग याचा स्क्वेअर येईल एन स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर इज 4 आणि या ठिकाणी होणार आहे पाय स्क्वेअर. ओके, तर या ठिकाणी झाला पाय स्क्वेअर आणि इथला स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे करायला तर जी डिवायडेड बाय एल कॉस थिटा. तर याला आता पुट करायचं, आता काम काय राहिलं फक्त आपल्याला याची व्हॅल्यू पुट करून याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, 1 डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर. आता तुम्हाला माहिती आहे पाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती दिली आहे, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 दिलेली आणि जी ची पण व्हॅल्यू काय घेणार आहे आपण 10, म्हणजे इथला जी आणि इथला पाय स्क्वेअर तुम्ही काय करू शकतात कॅन्सल करू शकतात आणि पुढे याला सिम्प्लिफाईड करावं लागेल. एक काम करा तुम्ही, आता गिवन तर आहे तुमच्याकडे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग उरलेला पार्ट मी या ठिकाणी लिहून घेऊ आपण. बघा या केसमध्ये पाय स्क्वेअर आणि जी कॅन्सल करून टाकला, उरलेली टर्म परत एकदा रिराईट करतो. तर उरलेली टर्म जी आहे ती काय तर एन स्क्वेअर, पुढे राहिला 1 डिवायडेड बाय इथं 4च राहिला आणि त्या ठिकाणी काय राहिलं तर एल कॉस थिटा, मग 4 एल आणि या ठिकाणी काय राहिला तर कॉस थिटा आणि न्यूमरेटरला फक्त काय राहिला तर 1, याला रिअरेंज करून ठेवलं. कॉस थिटा इकडे घेऊन टाका आणि एन स्क्वेअर इकडे घेऊन टाका, मग आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू भेटून जाईल. मग कॉस थिटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4 एल इंटू एन स्क्वेअर. ओके, 1 ऍज इट इज, 4 ऍज इट इज आणि एल ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तर एल ची व्हॅल्यू माझ्या मते किती दिली आहे 0.2 ना. ओके, 0.2 आणि एन किती आहे 5/4 ना, 75. 5 डिवायडेड बाय 4 नाही त्याला कन्वर्ट केलं आरपीएस मध्ये, आरपीएम मध्ये दिलेला आहे राईट ना. 5 डिवायडेड बाय 4 त्याचा काय करायचा स्क्वेअर करायचा. 4 आहे 4 आता याचा स्क्वेअर करून घ्या, 4 इंटू 0.2 किती होणार आहे 0.8 आणि या 4चा स्क्वेअर किती होणार आहे 16 किंवा मग असं लिहिलं तरी चालेल 0.2. 16 डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला पुढे गेला न्यूमरेटरला आणि इंटू करायला तर 25. 4 4 जा किती झालं 4 4 जा 16. त्यानंतर हा 0.2 आहे म्हणजे हा राहिला 0.1 इंटू R2. ओके, मग न्यूमरेटरला 2 राहील आणि हा राहिला 0.1 इंटू 25 म्हणजे किती राहिला 2.5. इज दॅट क्लिअर? आता एक काम करा, इथला पॉईंट जर कॅन्सल केला तर वरती काउंट जाईल 20 होऊन जाईल, बरं का नाही. मग ते तसंही तुम्ही करू शकता, तरी स्टेप इथंच लिहितो मी 20 डिवायडेड बाय 25. 25 ने डिवाइड करा तर हा राहिला 0, 2 ला 20 ला डिवाइड करा 0, 200 झाला. 20 4 100 त्याचा डबल केला तर 200. 25 इंटू 8 किती झाला तर 200. मग कॉस थिटाची जी व्हॅल्यू आहे तर ती भेटली 0.8. पण आपल्याला कॉस थिटा नको, आपल्याला काय लागतं फक्त थिटा लागतं, बरं का नाही. मग इकडे कॉस आहे तर त्याला काय करू आपण कॉस इनवर्स करून घेऊ. मग थिटा इज इक्वल टू काय भेटेल तर कॉस इनवर्स ऑफ 0.8. आता 0.8 म्हणजे पुढचे जे नंबर आहे एवढं लक्षात ठेवा, आता 0.8 आहे म्हणजे सर्व नंबर पुढचे 0 पाहिजे. क्लिअर आहे. मग त्यापेक्षा मोठा नंबर बघायचा, कॉस्ट मध्ये मीन डिफरन्स सबट्रॅक्ट केला जातो म्हणून बघताना पॉईंट नंतर 8000 आहे, 8000 पेक्षा मोठा नंबर बघायचा आणि त्याच्यात जेवढं नंबर जास्त आहे तेवढं काय करायचं सबट्रॅक्ट करा. मग कोणत्या डिग्रीमध्ये आणि कोणत्या मिनिट्समध्ये ते आपण या ठिकाणी बघून घेऊ. तर एक पेज तुमच्यासोबत शेअर करतो, कॉस्ट आपण त्यामध्ये बघू शकतो. ठीक आहे, ओके. तर या ठिकाणी तुम्हाला कॉस्ट बघायचा आहे, मे बी कॉस्ट असेल तुमचं नॅचरल कोसाइन आहे. ठीक आहे, तर हा जो नंबर आहे तर 7000 म्हणजे आपल्याला फर्स्ट पेज वरती बघावं लागेल. फर्स्ट पेज वरती तुम्हाला सर्व दिसून जाईल. तसंच आता कॉस्टच मी सांगतोय कारण बऱ्याच जणांना कॉस्ट आणि साइन बघता येत नाही, लॉग बघू शकता तुम्ही. तर मी पहिल्या पेज वरती कोसाइन बघतो, आहे तुमचा नॅचरल कोसाइन. ओके, नॅचरल कोसाइन. तर आपल्याला 8000 बघायचं म्हणजे 8000 पेक्षा मोठा नंबर या ठिकाणी तुम्हाला बघावं लागेल, पहिला नंबर. ठीक आहे, हा. तर या ठिकाणी 8000 तुम्हाला भेटून जाईल. मार्करचा तुम्ही प्लीज यूज करू नका, तुमच्यासाठीच हे आहे तर तेवढं लक्षात ठेवा फक्त. 8000 आपल्याला बघायचं आहे तर तो नंबर आहे तुमचा
बघा या ठिकाणी एक नंबर भेटणार आहे 8007 रेड कलरने मी त्या ठिकाणी हायलाइट केलेला आहे. आता किती जास्त आहे तर आहे 7 जास्त आहे. मग 7 काय करावं लागेल तुम्हाला मायनस करावं लागेल 7 या ठिकाणी बरं का नाही. आणि हा डिग्री किती आहे तर डिग्री आहे तुमचा 36. लक्ष द्या इकडे डिग्री आहे तुमचा 36 डिग्री. मग आन्सर आलं तुमचं 36 डिग्री. आता मिनिटचा आपण विचार करू. आता पहिला जो आहे तो 0 असतो. बाकीच्याने मार्करचा यूज करू नका प्लीज. कळलं का. पहिला असतो तुमचा 0 नंतर 6 असेल आणि 6 चा डिफरन्स आहे. आणि हा जर मेजर केला 8 नंबरचा आहे 6 × 8 किती झाला 48. आणि हा किती आहे तर 3 + 4 30 किती झाला तो 6 8 जा 48 48 + 3 किती झाला तर 51 राईट 51. मग 36 डिग्री अँड 51 मिनिट एका झालं तर तुमचं थिटाची व्हॅल्यू झाली. ओके 36 डिग्री अँड 50 किती येणार 52 येईल सर. 52 येईल राईट. ओके 52 येईल. आता इथं दिसत नाही म्हणून तो थोडा गडबड झाला. 52 36 डिग्री अँड 52 मिनिट हे तुमचं काय आलं तर आन्सर झालं. तर या ठिकाणी ते लिहून टाका. क्लिअर आहे. तर बघताना पहिले मोठा नंबर बघायचा आणि मिनिटची ऍडिशन करायचं. फक्त नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे तर थिटाही भेटला आपल्याला. मग एक काम झालं आपलं कोणाचं तर थिटाचं काम झालं. अजून एक काम बाकी आहे कोणाचं आरचं बाकी आहे बरं का नाही. एकदा का आर भेटला तर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून ती व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे. झालं थिटाची व्हॅल्यू 36 डिग्री अँड 52 मिनिट एका आलं तर तुमची व्हॅल्यू झाली. आता नेक्स्ट टार्गेट आहे आपलं आर फाइंड करणं. तर मी तोच पार्ट या ठिकाणी कंटिन्यू करतो. ऑलरेडी तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला आहे. तर आपण आर या ठिकाणी फाइंड करून घेऊ. तर डायग्राम या ठिकाणी लागेलच आपल्याला. फक्त डायग्राम वरती आपण काय करू तर या ट्रायंगलला लेबलिंग देऊन टाकू. आय कन्सिडर केला बी आणि इकडचा सी कन्सिडर केला बरं का नाही. थिटा माहित पडलाय. ही साइड अपोजिट आहे आणि हायपोटेनियस आहे. म्हणजे आपण काय करू शकतो साइन थिटा या ठिकाणी यूज करू शकतो. मग इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे ABC measure of angle ABC is equal to 90 degree by using trigonometric function as the sin theta. मग या ठिकाणी यूज करू आपण sin theta. What is sin theta? Opposite side is BC. Hypotenuse is AC. BC ची व्हॅल्यू काय आहे तर ती आहे R आणि AC ची व्हॅल्यू काय आहे तर ती आहे L. पण मला फाईन काय करायचं होतं आरच फाईन करायचा. L इकडे डिवाइड आहे इकडे काय करा मल्टिप्लाय. देअरफॉर R इज इक्वल टू काय भेटेल तर L sin theta. भेटल्या दोघांची व्हॅल्यू. L माहिती आहे थिटा माहिती आहे आता आणि इथला थिटा पण भेटला म्हणजे टॅन थिटा पण भेटून जाईल बरं का नाही. मग ही व्हॅल्यू जी आलेली आहे या दोन्ही व्हॅल्यू तर आपण काय करू तर इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून टाकू. इक्वेशन नंबर 1 तुमच्या डोळ्यासमोरच आहे तर ते आपण या ठिकाणी लिहून टाकू. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम इथंच लिहितो. ठीक आहे. ओके कायनेटिक एनर्जी तर थोडं खाली घेतो मी. ही झाली कायनेटिक एनर्जी. आज आला 1/2 m तसाच लिहिला मी 1/2 m तसाच लिहिला. आरच्या जागी टाकणार आहे काय L sin थिटा तर टाकून द्यायचं L sin थिटा डायरेक्ट टाकू शकतो काय अडचण नाही. जी तसाच राहणार आहे इंटू जी किंवा मग याला ब्रॅकेट मध्ये टाका L sin थिटा ब्रॅकेट मध्ये इंटू जी आणि टॅन थिटा तसंच ठेवावं लागेल कारण की आपल्याला थिटाची व्हॅल्यू भेटलेली आहे. ओके मग सर्व व्हॅल्यू आपण या ठिकाणी काय केलं तर पुट करून टाकल्या आणि आता याच्यात व्हॅल्यू पुट करायचं आणि सॉल्व्ह करायचं. ओके मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2. मास किती दिलेला आहे 100 ग्राम म्हणजे 0.1 दिलेला आहे बरं का नाही 0.1. L किती दिलेला आहे 20 सेंटीमीटर म्हणजे दिलाय 0.2. साइन थिटा आपल्याला भेटलाय 36 डिग्री अँड 52 मिनिट टाकून द्यायचं 36 डिग्री 52 मिनिट. त्यानंतर जी ची व्हॅल्यू किती आहे तर जी ची व्हॅल्यू आहे 10 तर टाकून द्यायचं. आणि लास्टला आहे तुमचं टॅन थिटा किती आहे तर 36 डिग्री अँड 52 मिनिट 36 डिग्री अँड 52 मिनिट. आता एक काम करू शकता तुम्ही या 2 ने याला डिवाइड करू शकता. 2 1 2 1 2 बरं की नाही म्हणजे 0.1 झाला 0.1 इंटू 0.1. 10 ने याला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 1 म्हणजे फक्त 0.1 राहणार इथं. मग कायनेटिक एनर्जी जर घेतला तर कायनेटिक एनर्जी याचा आन्सर आला फक्त 0.1. 10 into 0.1 is 1 राईट आणि इंटू 0.1 is 0.1. मग राहिला काय पुढे तर पुढे राहिला साइन 36 डिग्री 52 मिनिट आणि आणखीन एक राहिला तो म्हणजे टॅन पण किती 36 डिग्री अँड 52 मिनिट. ओके सर्व व्हॅल्यू आपल्याला भेटलेले आता
आता फक्त आपल्याला ही व्हॅल्यू सॉल्व्ह करावं लागणार. सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. आता नॅचरल साइन काढा. आता तुम्हाला बघता येईल नॅचरल साइन काढा 36 डिग्रीच्या 52 मिनिट्स मध्ये बघा. फाय 0.5999 ना 0 पॉईंट असतं हा. आणि tan 36 डिग्री 52 मिनिट. tan नॅचरल टँजंट काढा त्याच्यात 36 डिग्री अँड 52 मिनिट बघा. 0.8014. 36 डिग्री रे 36 डिग्री 50 आणि बघताय का नॅचरल टँजंट. Sorry, sign. नॅचरल टँजंट नंबर मोठा येतो थोडा. 0.7499. राईट 7499 हा नॅचरल टँजंट झाला. ठीक आहे. तर आता या दोन्ही नंबरचे काय करायचे आपल्याला म्हणजे या तिन्ही नंबरची मल्टिप्लिकेशन झालं तर आपली कायनेटिक एनर्जी आपल्याला भेटून जाईल. ओके. आता सांगा पहिल्याची कॅपॅसिटी किती येणार आहे. बार 1 येणार आहे 0 पॉईंट बरं का नाही. आता बघायचं आपल्याला 10च्या 0 मध्ये सर्व 000 भेटेल. ते 10चं भेटू शकतं. याची कॅपॅसिटी किती येणार आहे बार 1. 59च्या 9 मध्ये बघा मीन डिफरन्स नाही. 59च्या 9 मध्ये मीन डिफरन्स नाही. 7781. 7781 ओके. त्यानंतर लाची कॅपॅसिटी त्याची कॅपॅसिटी पण बार 1. 74च्या 9 मध्ये मीन डिफरन्स नाही. 8751. किती 8751 राईट ना. ओके. आता यांची ऍडिशन करा. 1 + 1 2 8 + 5 13 विथ कॅरी 1. 14 + 1 15 विथ कॅरी 1. 8 + 8 16 विथ कॅरी 1. +1 -1 कॅन्सल म्हणजे राहिला बार 2 राहिला बरं का नाही. बार 2 राहिला. मग आता ही कायनेटिक एनर्जी मध्ये टाकून द्या. मग कायनेटिक एनर्जी लॉग कॅल्क्युलेशन आहे त्यात तुम्ही सेपरेट पार्ट घेऊन टाकता. ओके. मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू अँटी लॉग घ्यायचं आपल्याला. अँटी लॉग ऑफ बार 2.6532 अँटी लॉग बघायचं. 65च्या 3 मध्ये मीन डिफरन्स 2. 4500. 4500 राईट ना. पण बार 2 आहे. बार 2 म्हणजे 0.0 4500 आणि कायनेटिक एनर्जी कशामध्ये मेजर करणार आहे. कायनेटिक एनर्जी मेजर करणार आहे आपण जूल मध्ये या ठिकाणी मेजर करणार आहे. ठीक आहे. तुम्ही 0 शेवटचे नाही लिहिले तरी चालेल म्हणजे आन्सर काय येणार आहे 0.045 आणि एनर्जी मेजर करणार आहे जूल मध्ये. कारण पॉईंट नंतर नंबरच्या नंतरच्या झिरोला व्हॅल्यू नसते. तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल किंवा किती झिरो टाकली तरी काही व्हॅल्यू बदलणार. सेकंड पार्ट फाईन करायचा याच्यामध्ये तो म्हणजे काय इन्क्रीजिंग पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी किती इन्क्रीज होणार. सुरुवातीला जर तुम्ही फाईन केलं तर सेकंड नंबर टाकतो या ठिकाणी मी. तर तो काय करायचा आपल्याला इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. माईक बंद राहू द्या चालू नका करू. इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. ओके. माईक बंद राहू द्या सांगितलं. कोण आहे तो रोहित पवार कोण या. इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी आपल्याला फाईन करायचं आहे. इनिशियली जर तुम्ही ऑब्झर्व केला तर हा जो बॉब आहे तो कुठे रे सेंटरला बरं का नाही. मग या ठिकाणी असणार आणि याचं पोटेन्शियल एनर्जी असणार. आणि पोटेन्शियल एनर्जी जर घेतला तर पोटेन्शियल फॉर्म्युला काय असतो mgh. आज आला तुमचा रेफरन्स पॉईंट. इथून आपल्याला काय करायचं याचं रेफरन्स पॉईंट कन्सिडर करायचं बरं का नाही. मग इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी कशाने पण काय तर डेल्टा पी आणि पोटेन्शियल एनर्जी सर्वात पहिले. आता आणि दुसरं या ठिकाणी आहे नंतर तो बॉब कुठे गेलाय या ठिकाणी. मग या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी जास्त राहील इथली कमी राहणार बरं की नाही. कारण इथलं डिस्टन्स कमी आहे आणि इथलं डिस्टन्स जास्त राहणार आहे. याला नेहमी जास्त असणार आहे याच पेक्षा. कारण ती बिकॉज ऑफ टेन्शन ती स्ट्रिंग का तर स्ट्रेच होणार आहे. मग या केसमध्ये जर मी घेतलं mg आणि याची हाईट घ्यायचं म्हणजे जवळपास हाईट आणि याची लेंथ जवळपास सारखीच राहील. मग इथं mgl घेऊ शकता तुम्ही या फायनल पोझिशनला. आणि त्याच्या आधीचा जो आहे इन्क्रीज इन काढायचा आहे.
मग इनिशियली कुठं होता तर mg आणि त्याची हाईट किती होती तर h त्याची हाईट होती. क्लिअर आहे. आता या दोन्ही टर्म मधून काहीतरी कॉमन येणार आहे, तो म्हणजे काय तर mg आणि या ठिकाणी राहिला l मायनस h. l माझ्या मते दिलेला आहे तुम्हाला 0.2, पण h नाही दिलेला आहे. मग काम आपलं काय आहे तर h फाईन करणं. सपोज याला काय केलं मी इक्वेशन 2 कन्सिडर केलं. आता h जर फाईन करायचं असेल, h ही झाली या थिटाची ऍडजस्टन्स आहे आणि माहिती कोणती आपल्याला हायपोटेनियस, राईट ना. मग आपण कॉस थिटा या ठिकाणी यूज करू शकतो, बरं का नाही. मग इन ट्रायंगल कोणता ABC, मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. आपल्याला यूज करायचं ट्रिग्नोमेट्री फंक्शन ॲज अ cos theta. What is cos theta? Adjacent. Adjacent is AB and hypotenuse divided by hypotenuse is AC. AB ची व्हॅल्यू आहे h आणि AC ची व्हॅल्यू आहे l आणि मला फाईन काय करायचं होतं h. l इकडे डिवायडेड, इकडे काय मल्टिप्लाय करा. h इज इक्वल टू काय भेटेल तर l cos theta. आता ही व्हॅल्यू पुट करून देऊ आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये. मग आपल्याला एक स्टँडर्ड इक्वेशन भेटून जाईल. Therefore इक्वेशन नंबर 2 बिकम इक्वेशन 2 आपण लिहू शकतो. कशा प्रकारे तर इक्वेशन नंबर 2 मी या साईडला लिहितो. ओके. इक्वेशन नंबर 2 काय आहे तर डेल्टा पी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, डेल्टा पी घेतला. ओके. आणि त्यानंतर या ठिकाणी आहे mg, तर तो mg तसाच लिहिला. इन ब्रॅकेट l बदलणार नाही, मायनस h काय तर तो आहे l cos theta. ओके. आता आपल्याला m ची व्हॅल्यू माहिती आहे. आता m ची व्हॅल्यू आहे 0.1, तर पुट करून टाका 0.1. g ची व्हॅल्यू आहे 10, l किती आहे l आहे 0.2 मायनस l आहे 0.2. पण आपण डायरेक्ट कॉस थिटाची व्हॅल्यू फाईन केली. थिटाचा फाईन केला 36 डिग्री 52 मिनिट, पण त्याच्या आधी कॉस थिटा आला होता, बरं का नाही. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू 0.8, मी पुढचं सगळे 0 कन्सिडर केलं होतं. कॉस थिटाची व्हॅल्यू डायरेक्ट भेटलेली आपल्याला, मग ती डायरेक्ट पुट करून टाका 0.8, राईट. 10 इंटू 0.1 हे 1 येणार आहे. त्यानंतर राहिला 0.2 मायनस 8 इंटू 2 किती झाला 16 आणि पॉईंट नंतर 2 डिजिट आहे. हा बघा, एक डिजिट 2 आणि दुसरा 8 आहे, म्हणजे येणार आहे 0.16 येणार. पॉईंट नंतर 2 डिजिट पाहिजे तुमचे. या दोघांची जर सबट्रॅक्शन केली तर 1 इंटू, तर या दोघांची सबट्रॅक्शन येणार आहे बघा 0.2 म्हणजे 20 करा आणि हा 0.16, 0 मायनस 6 इज 4, 1 ओके 1 मायनस 1 0 आणि हा 0, मग काय येणार 0.04 आणि 1 ने जर 0.04 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर तेच असणार आहे, म्हणजे 0.04 हे झालं तुमचं जूल. ओके. मग आपण कायनेटिक एनर्जी पण फाइंड केली आणि जर बॉब तुमचं इनिशियल पोझिशन पासून शेवटी गेला जवळपास एल, आपण त्या ठिकाणी हाईट त्याची कन्सिडर करू शकतो. ओके. तर या प्रकारे आपण काय करू शकतो तर इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी फाइंड करू शकतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा, क्वेश्चन नंबर 18. अ मोटरसायक्लिस्ट ऍज अ पार्टिकल, मोटरसायक्लिस्ट त्याला पार्टिकल कन्सिडर करायचं आहे, इज अंडरगोईंग वर्टिकल सर्कल, वर्टिकल सर्कल मध्ये तो फिरतोय. ओके. वर्टिकल सर्कल इनसाइड अ स्पियर ऑफ डेथ, आतमध्ये स्पियर ऑफ डेथ म्हटलं जातं त्याला. आतमधल्या सर्कल मध्ये फिरतो, असं गोल गोल सर्कल असतो पूर्ण आणि त्याच्यामध्ये ती मोटरसायकल फिरत असते. द स्पीड ऑफ द मोटरसायकल व्हेरीज बिटवीन 6 मीटर पर सेकंड टू 10 मीटर पर सेकंड. तर त्या स्पियर मध्ये याचा जो स्पीड आहे तो चेंज होऊ राहिला 6 मीटर ते 10 मीटर. आता बघा, एक प्रकारचं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे आणि या ठिकाणी 2 स्पीड आपण फाईंड केलं होता. सर्वात मिनिमम असते वरती √RG, सर्वात मॅक्झिमम असते खाली ते असते √5RG आणि इन बिटवीन √3RG असते, बरं की नाही. मग या ठिकाणी मिनिमम आणि मॅक्झिमम स्पीड दिलेला आहे, म्हणजे वरच्या पॉईंटचा दिलेला आहे आणि दुसरं खालच्या पॉईंटचा दिलेला आहे, बरं की नाही. मग व्हेरिएशन इन स्पीड कन्सिडर करू आपण. तो दिलेला आहे 6 मीटर टू किती नंबरचं 18 नंबरचं घेतो आपण. ठीक आहे. काय दिलेलं आहे व्हेरिएशन इन स्पीड, व्हेरिएशन इन स्पीड आणि तो दिलेला आहे तुम्हाला 6 मीटर पर सेकंद ते 10 मीटर पर सेकंद असं 2 दिलेलं आहे तुम्हाला. मग 6 कुठे घ्यायचं ते आपण आता डायग्राम काढूनच आपण कन्सिडर करू. ठीक आहे. 6 मीटर आणि 10 मीटर असं तुम्हाला तो स्पीड दिलेला आहे, या ठिकाणी 2 मिनिट स्पीड मध्ये दिलेला आहे. पुढे कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ स्पियर, स्पियरचं डायमीटर आपल्याला फाइंड करायचं आहे. Calculate the diameter of sphere of death. How much minimum value are possible for these two speed? तर या दोघांपैकी मिनिमम कुठे पॉसिबल आहे याचं दिलेलं आहे तुम्हाला. येईल स्पीड लिमिट दिलेलं आहे
पण ऍक्च्युअल मध्ये मिनिमम स्पीड किती असणार आहे तेही तुम्हाला फाईन करायचं आहे. तर दोन टर्म्स या ठिकाणी आपल्याला फाईन करायचं आहे. फर्स्ट वन इज द डायमीटर ऑफ दॅट स्पियर अँड सेकंड वन इज द मिनिमम पॉसिबल स्पीड. ओके, टू फाईन. तर फर्स्ट फाईन करायचं आपल्याला डायमीटर. डायमीटर किती असते? डबल दॅट ऑफ द रेडियस. म्हणजे 2r तुम्ही फाईन करू शकता की तुम्हाला फाईन करायचं त्या स्पियरचं. आणि सेकंड काय करायचं आपल्याला? मिनिमम स्पीड या ठिकाणी फाईन करायचं आहे स्पियर ऑफ डेथ मध्ये. ठीक आहे, तर सोल्युशन घेऊ आपण. सोल्युशन घेण्याआधी मी काय करतो तर डायग्राम काढतो या ठिकाणी. आज आला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. या ठिकाणी तो मोटरसायकलिस्ट असेल आणि एक दुसरा या ठिकाणी असेल. या ठिकाणचा पॉईंट सपोज मी काय घेतला ए आणि या ठिकाणचा काय घेतला तर बी घेतला. याचा काय असणार आहे? वेट. आणि वेट कुठे डायरेक्ट होणार आहे? वेट इज डायरेक्टेड इन डाऊनवर्ड डायरेक्शन. ते जाऊ द्या, त्याला काही गरज नाही आपल्याला फक्त कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी फाईंड करायचं. ही फोर्स दाखवायची गरज नाही, ऑलरेडी आपण ते थेअरीमध्ये कन्सिडर केलेलंच आहे. आणि या ठिकाणी मी काय करतो तर त्याचं सोल्युशन या ठिकाणी कन्सिडर करतो. बघा आता सोल्युशन. आता आपल्याला डायमीटर फाईन करायचं आणि या ठिकाणची व्हेलॉसिटी माहिती आपल्याला या ठिकाणची माहिती आहे, बरं का नाही. मग ए पॉईंटची व्हेलॉसिटी आहे 6 मीटर पर सेकंड, कारण वरती सर्वात कमी स्पीड असणार आहे. आणि जेव्हा खाली येणार आहे त्याला सर्वात मॅक्झिमम स्पीडने जावं लागेल. आणि तो किती दिला आहे तर तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये 10 दिलेला आहे. मग ए पॉईंटची स्पीड आपण 6 मीटर घेऊ आणि बी ची किती घेणार आहे तर 10 घेणार आहे. म्हणजे आपल्याला यूज करावं लागेल. आणि बघा, ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, दॅट मीन्स एनर्जी रिमेन्स कॉन्झर्व्ड. म्हणजे आपल्याला यूज करायला लागेल लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी या ठिकाणी यूज करावं लागेल. मग फर्स्ट याचा आपण सॉल्व्ह करू बाय युझिंग लॉ ऑफ conservation of energy. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला या ठिकाणी यूज करायचं. मग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी घेतलं तर टोटल एनर्जी असेल. आता मी या ठिकाणी 2 पॉईंट घेतला, ए पॉईंट घेतला आहे आणि दुसरा बी पॉईंट घेतला आहे. मग टोटल एनर्जी ऍट पॉईंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉईंट बी. टोटल एनर्जी काय असतं? टोटल एनर्जी इज द ॲडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी ए पॉईंटचं घेतलं, तसं कायनेटिक एनर्जी बी पॉईंटचं आणि पोटेन्शियल एनर्जी बी पॉईंटचं घेतलं. व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? कायनेटिक एनर्जी इज 1/2 mv². 1/2 mv². कोणत्या पॉईंटचं? ए पॉईंटचं va². आता या ठिकाणचं आता हा रेफरन्स पॉईंट आहे, म्हणजे डिस्टन्स तुम्हाला खालून मेजर करायचं, बरं का नाही. मग पोटेन्शियल एनर्जी घेतला mg आणि एच या ठिकाणी किती राहणार तर 2r राहणार. जे आपण व्हर्टिकल सर्कल मध्ये घेतलं ना तेच स्पियर ऑफ डेथ साठी पण तेच घ्यायचं असतं, काही वेगळं नाही घ्यायचं. कायनेटिक एनर्जी बी पॉईंटचं म्हणतो करायला तर mvv². पोटेन्शियल एनर्जी mg आणि एच या केसमध्ये किती असणार आहे? 0. बी पॉईंटला घेतलं तर इथून डिस्टन्स मेजर करायचा असतं, तो 0 झाला. ठीक आहे. आता ए पॉईंटची कायनेटिक याला सॉल्व्ह करून घ्या. आ भेटेल 1/2 mva² प्लस 2r म्हणजेच काय? डायमीटर. म्हणजे याला काय करू आपण? mgd कन्सिडर करू आणि या ठिकाणी राहणार आहे 1/2 mvv². आपल्याला डिफाईन करायचं. आ इकडे ई टर्म काय इकडे प्लस आहे, तर राईट साईडला काय करा ती मायनस करून घ्या. देन mgd इज इक्वल टू 1/2 mvv² अँड दिस टर्म बिकम मायनस ऑन राईट साईड, दॅट मीन्स 1/2 mva². राईट, या दोन्ही टर्म मधून कॉमन येणार आहे, तो म्हणजे 1/2 m अँड रिमेनिंग टर्म इज vv² मायनस va². आ राहिला तुमचा mgd. दिस m अँड m गेट कॅन्सल. जी इकडे काय? मल्टिप्लाय. इकडे काय करा? डिवाइड. मग देन d इज इक्वल टू 1/2g इन ब्रॅकेट vv² मायनस va². 1/2 पुट द व्हॅल्यू ऑफ g. जी किती पुट करणार आहे? 10 पुट करणार आहे. इंटू vb म्हणजे सर्वात बी पॉईंटला मॅक्झिमम स्पीड राहणार आणि ती किती दिली या दोन केसेस मध्ये तर 10 दिलेली आहे. मग vb इज इक्वल टू काय करावं लागेल? तुम्हाला 10² करावं लागेल. मग काम करायला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकू आणि राऊंड ब्रॅकेट 10² मायनस va म्हणजे मिनिमम स्पीड. ए पॉईंटला मिनिमम असतं, या केसमध्ये मॅक्झिमम आहे 10 आणि मिनिमम आहे तुमचं 6 आहे. मग इथं काय करावं लागेल? तुम्हाला 6 चा स्क्वेअर करावं लागेल. ओके, हे झालं 20. 1/20. पुढे 100² किती होणार आहे? 100चा स्क्वेअर 10चा स्क्वेअर होणार आहे 100 मायनस 6चा स्क्वेअर किती होणार आहे? 36. 100 मायनस 36 किती होणार आहे? 64 होणार आहे. तर ही पॉईंट आपण या ठिकाणी कन्सिडर करू. म्हणजे डायमीटर इज इक्वल टू 1/20 आणि हा झाला तुमचा किती? 64 झाला. राईट. आता तुम्ही याला कशाने डिवाइड करू शकता? तर याला डिवाइड करू शकता तुम्ही 4 ने डिवाइड करता येईल. 4च्या टेबलमध्ये दोन्ही आहे, बरं की नाही.
4 5 जा 20 अँड 4 4 16 जागी झालं तर 64 बरं का नाही. आता 5 ने इझिली डिवाइड करून द्या याला. मग d इज इक्वल टू 5 5 3 जा किती झाला 15 झाला राईट. 5 3 जा 15 उरला किती 1 मग झाला तो 10 आणि 5 2 जा किती होणार तर 10. मग डायमीटर किती झालं तर 3.2 मीटर एवढी काय झाली तर तुमची डायमीटर या ठिकाणी झालेली. ठीक आहे. 3.2 इज द टाकू कारण पुढे आपल्याला यूज करता येईल. रेडियस आन्सर झालेलं आहे. रेडियस ऑफ डेथ ऑफ स्पियर इज रेडियस किती असणार आहे याचे एक्झॅक्टली हाफ असते बरं का नाही. डेथ ऑफ स्पियरचे आपल्याला डेथ या ठिकाणी रेडियस या ठिकाणी फाइंड करायचं. रेडियस ऑफ डेथ ऑफ स्पियर मग ते असेल याच्या हाफ म्हणजे किती भेटायचा 1.6 मीटर. याचा यूज करावा लागणार त्याच्यामुळे मी ते पण लिहून दिलं या ठिकाणी. तुम्हाला या दोन केसेसमध्ये तर दोन पोझिशनला आहे तुमचं, एक हायेस्ट पोझिशनला आणि दुसरा लोएस्ट पोझिशनला आहे, टॉप पोझिशन आणि बॉटम पोझिशनला. तर या केसमध्ये त्यांच्या सर्वात मिनिमम आता आपल्याला तर ती रेंज दिलेली आहे 6 मीटर ते 10 मीटर. मग 6 तुमचं मिनिमम असणार आहे म्हणजे टॉप पोझिशनला असणार आहे आणि 10 मीटर ही तुमचं मिनिमम. पण ऍक्च्युअल मध्ये ही मिनिमम स्पीड किती असणार आहे, टॉपला मिनिमम किती असणार आणि बॉटमला पण किती मिनिमम असणार ते आपल्याला फाइंड करायचं सेकंड मध्ये. मग दोन कंडिशन घ्यायचं आहे. मिनिमम स्पीड ऍट द टॉप ऑफ द स्पियर ऑफ डेथ. स्पियर ऑफ डेथच्या एकदम टॉपला असेल तर त्या केसमध्ये ऍक्च्युअल मध्ये मिनिमम किती आहे ही रेंज दिलेली आहे पण आपल्या ऍक्च्युअल मध्ये फाइंड करायचं. आणि बॉटमला ऍक्च्युअल मध्ये त्याची किती आहे तर ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. मग आता सेकंड पार्ट या ठिकाणी मी डिस्कस करतो. तर सर्वात पहिले आपण काय करू तर टॉपला किती आहे तर ते या ठिकाणी डिस्कस करू. मी या ठिकाणी सोल्युशनचा सेकंड पार्ट या ठिकाणी कन्सिडर करतो. ओके. मिनिमम स्पीड at the top of टॉप किंवा हायेस्ट म्हटलं तरी चालेल टॉप ऑफ स्पियर ऑफ डेथ. स्पियर ऑफ डेथ जर घेतलं तर पूर्ण गोल त्याच्यामध्ये टॉपला जर पोहोचला तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये बघितलेलं आपण. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये टॉपला जी वेलोसिटी असते ते असते अंडर रूट ऑफ आर जी इतकी बरं का नाही. मग आपल्याला ते मिनिमम घ्यायचं कुठे तर टॉप पोझिशनला. ठीक आहे. मग याला काय करू आपण मिनिमम घेऊ पहिले टॉप पोझिशनला. तर मग इथं काम करू आपण टी कन्सिडर करू किंवा टॉप वगैरे लिहिलं तरी चालेल टॉप पोझिशनला. मग ते टॉप पोझिशनला जो फॉर्म्युला आहे तो काय तर अंडर रूट ऑफ आर जी इतका आहे. आर आपण इतक्यात फाईंड केला. आर ची व्हॅल्यू आपली डायमीटर 3.2 होतं. मग रेडियस किती असणार आहे 1.6. त्याला मल्टिप्लाय करायचं जी किती घेणार आहे 10 इंटू 1.6 किती झाला 16 झाला बरं का नाही. आणि 16 कशाचं स्क्वेअर रूट आहे तर 4. मग 4 मीटर पर सेकंड ही सर्वात रिअल मध्ये एवढी व्हॅल्यू आहे. पण त्याने ही रेंज दिली होती आपल्याला. ही रेंज नाही ऍक्च्युली तर टॉपला ती 4च आहे. आता बॉटमला किती मिनिमम आहे ते आपण फाईंड करू. ठीक आहे. तर हा झाला त्याच्यातला ए पार्ट सेकंडचा. आता बी पार्ट घ्यायचा आहे. मिनिमम स्पीड ऍट द बॉटम म्हणा किंवा लोएस्ट पॉइंट म्हटलं तरी चालेल ऍट द बॉटम ऑफ स्पियर ऑफ डेथ. तर त्या केसमध्ये आपल्याला मिनिमम स्पीड फाइंड करायचा. मिनिमम स्पीड कुठे फाइंड करायचा तर बॉटमला किंवा तुम्ही लोवेस्ट पॉइंट म्हटलं तरी चालेल आणि बॉटमला ती व्हॅल्यू असते अंडर रूट ऑफ 5 आर जी. ओके. मग अंडर रूट मध्ये 5 टाकला. आर ची व्हॅल्यू आहे 1.6 आणि जी ची व्हॅल्यू आहे 10. 10 ने 1.6 ला मल्टिप्लाय केलं तर तो भेटेल 16. मग 5 इंटू 16. 5 चा स्क्वेअर रूट काढता येणार नाही पण 16 चा काढता येईल बरं का नाही. मग याला असं लिहिता येईल तुम्हाला 16 चा स्क्वेअर रूट 4 झाला आणि रूट मध्ये किती राहिलं तर 5 राहिले. याला सॉल्व्ह करायचं तर सॉल्व्ह करू शकता. असं लिहिलं तरी चालेल. आकार झाला तर मीटर पर सेकंड. ओके. तर मीटर पर सेकंड ही बॉटमला इतकी मिनिमम स्पीड झाली बॉटमला आणि टॉपला इतकी मिनिमम स्पीड झाली बरं का नाही. पण आपल्याला ही मॅक्झिमम दिली होती सर्वात मॅक्झिमम. टॉपला सर्वात मॅक्झिमम दिलं होतं 6 दिलं होतं आणि बॉटमला सर्वात मॅक्झिमम दिलं होतं ते 10 दिलं होतं. पण आपल्याला रिअल मध्ये एवढं स्पीड भेटणं शक्य नाही तर आपल्याला एवढंच भेटणार आहे. क्लिअर आहे. मग एवढी आपली मिनिमम आणि मॅक्झिमम स्पीड बॉटम आणि टॉपला असू शकते. क्वेश्चन नंबर 19 दिलेला आहे तुम्हाला आणि क्वेश्चन नंबर 19 आहे अ मेटॅलिक रिंग ऑफ मास 1 kg
एक रिंग दिलेला आहे आणि त्याचा मास दिलेला आहे किती तर 1 kg इतकं दिलेलं आहे मेटॅलिक रिंगचा. ठीक आहे. पुढे मेटॅलिक रिंग ऑफ मास 1 kg हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया 1 kg मीटर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे कोणाचा तर रिंगचा दिलेला आहे आणि जे मास आहे ते पण कोणाचं आहे रिंगचं. मग मी आर ने रिप्रेझेंट करतो आणि आता मोमेंट ऑफ इनर्शिया दिला आहे 1 kg मीटर स्क्वेअर इतका. पुढे when rotate about an axis about rotate about one of its diameter मधून रिंग पास होते. रिंगच्या डायमीटर मधून ऍक्सिस पास होते. पुढे इट इज मोल्टन अँड रिमोल्ड. तर त्याला काय करायचं आपल्याला काय म्हणतात पिघवायचंय बरं की नाही. तर मोल्ड करायचं त्याला रस बनवायचा त्याचा गरम करून त्याला काय करायचं लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्याला परत रिमोल्ड करायचंय बरं की नाही. मग रिमोल्ड करायला लावलं इंटू अ थिन युनिफॉर्म डिस्क. तर त्या रिंग काढून टाकायचं आणि रिंगच्या जागी मला काय करायचं डिस्क तयार करायचं. आता बघा रिंगचं जेवढं मास असणार आहे तेवढंच कोणाचं असेल तेवढं डिस्कचं राहणार कारण की रिंगलाच वितळून आपण काय करतो तर डिस्क तयार करतोय बरं की नाही. मग मास ऑफ रिंग जेवढं असेल तेवढंच मास कोणाचं असेल तर डिस्कचं पण असेल आणि ते किती असेल तर 1 kg इतकं वरती दिलेलं आहे. परत आपण ते स्टेटमेंट मध्ये टाकूनच दिलेलं आहे. पुढे काय दिलेलं आहे हाऊ मच विल इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया बी वेन रोटेट अबाउट इट्स ओन ऍक्सिस. तर डिस्कच्या ऍक्सिस पासून पास होत असेल तर आपल्याला हे फाईन करायचं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया इकडून पास होतोय त्याच्या डायमीटर पासून पास होतोय तेवढं लक्ष द्या. टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. मग सर्वात पहिले मी काय करतो तर रिंग साठी आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू. ठीक आहे. फॉर रिंग किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग घेऊ डायरेक्ट. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अन ऍक्सिस कुठून पास होते अबाउट अन ऍक्सिस passing through its diameter about an axis passing through its diameter. रिंगच्या जर डायमीटर मधून ऍक्सिस पास होत असेल तर आपण यूज केला होता परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. मग काय होता तर आय झेड होता. आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय होता. आय एक्सच्या जागी आय डी टाकला होता. आय वायच्या जागी पण आय डी टाकला होता आणि हा होता तुमचा रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर. राईट. आयडी प्लस आयडी टू आयडी मग तो इकडे डिवाइड होणार आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर इज एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ओके. मग तोच लिहायचा आपल्याला. मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा घ्यायचा आहे पण कुठून पास करायचा डायमीटर आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल तर एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 असेल. ओके. यम कोणाचं घ्यायचं तर यम तुम्ही रिंगचंच घेणार आहे. या ठिकाणी रिंगचंच घ्यावं लागेल. मग काय घेणार तर एम आर इंटू आर स्क्वेअर. चला आता याच्यात व्हॅल्यू पुट करून टाकू आणि जे अननोन आहे ते फाईन करून घेऊ. रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे 1. मास किती आहे त्या रिंगचं 1 kg. आर माहिती आहे का नाही तर आर स्क्वेअर तसाच ठेवू. ओके. नंतर डिवायडेड बाय काय तर 2 आहे. R2 इकडे डिवायडेड इकडे काय करा मल्टिप्लाय करा 2 आणि 1 इंटू आर स्क्वेअर इज आर स्क्वेअर. क्लिअर आहे. आणि आता स्क्वेअर रूट घेऊन टाका टेकिंग स्क्वेअर रूट. ओके. स्क्वेअर रूट या ठिकाणी आपल्याला घेऊन टाकायचं. मग आर इज इक्वल टू काय भेटेल तर अंडर रूट ऑफ 2 आणि कशामध्ये झालं तर मीटर मध्ये. तर रिंगचं आपल्याला या ठिकाणी रेडियस भेटलेलं आहे. आता याला काय करायचं वितळायचं आहे आणि त्याचं काय करायचं आपल्याला परत डिस्क तयार करायचं आणि ऍक्सिस कडून पास होणार तर त्याच्या सेंटर पासून. मग आपण काय करू तर आता मोमेंट ऑफ इनर्शिया फाईन करू. मोमेंट ऑफ इनर्शिया of a disk about an axis passing through its center. Passing through its center. सेंटर मधून जर पास केलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा काय असेल तर तो असेल तुमचा सेमच आहे एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय काय असेल तर 2 असेल. एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. एम किती आहे तर एम आहे तुमचं डिस्कच्या इतकं मास. डिस्कचं मास आणि डायमीटरचं मास दोन्ही सेम असतात. ठीक आहे. मग एमडी किती आहे मास ऑफ डिस्क इज 1 kg. 1 टाकून द्या. आर स्क्वेअर किती आला आहे 2 मग डायरेक्ट पुट करून टाकू 2
आणि डिवाइड बाय काय तर 2 2 काय आला कॅन्सल. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर सॉरी अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर इज 1 आणि युनिट काय असेल तर केजी मीटर स्क्वेअर इतका असेल. तर या प्रकारे आपण काय करू शकतो तर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो. सिंपल जर घेतलं तुम्ही तर याचाही मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर बाय 2 आहे. याचाही मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर बाय 2. मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे 1 kg मीटर स्क्वेअर. मग याचा पण किती येईल ना तर 1 kg मीटर स्क्वेअर. फक्त ऍक्सिस चेंज होते. पहिलं रिंगचं डायमीटर मधून पास होत आहे आणि डिस्कचं कडून सेंटर मधून पास होत आहे. तर एवढं डिफरन्स आहे. ऍक्सिस बदललं पण फॉर्म्युलेचं सेमच आहे म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया पण चेंज होणार नाही. तोच मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी असेल. क्वेश्चन नंबर 20 बघा आता. अ बिग डंबेल तयार करायचं. डंबेल माहिती आहे ते लिफ्ट करण्यासाठी यूज करत असतो. ठीक आहे. अ बिग डंबेल इज प्रिपेअर बाय युझिंग युनिफॉर्म रॉड ऑफ मास 60 ग्राम. तर रॉड यूज करायचा आहे. मास दिलेला आहे तुम्हाला. कोणाचा दिला आहे रॉडचा दिलेला आहे आणि तो किती दिला आहे तर 60 ग्राम दिलेला आहे. ग्रामचं कन्वर्जन तुम्ही किलोग्राम करू शकता. पुढे आपण रीड करू कारण सर्व युनिट जे आहे जर तुम्ही पुढे रीड केलं तर सर्व सीजीएस आहे. तर काही कन्वर्जनची गरज नाही. लास्टला पण आपण सीजीएस मध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे. युनिफॉर्म रॉड ऑफ मास 60 ग्राम अँड लेंथ 20 सेंटीमीटर. त्या रॉडची जी लेंथ आहे लेंथ ऑफ रॉडची जी लेंथ आहे ती किती दिली तर तुम्हाला 20 सेंटीमीटर. बघा आपण सीजीएस सिस्टीम आहे हे पण सीजीएस आहे. कन्वर्ट करू नका. पुढे 2 आयडेंटिकल स्पिअर्स ऑफ मास 50 ग्राम. मास दिलेला आहे पण कोणाचं दिलेलं आहे तर स्पिअरचा मास दिलेला आहे. 2 आयडेंटिकल स्पिअर आहे आणि त्याचा मास किती आहे तर 50 ग्राम आहे. 50 ग्राम अँड रेडियस इज 10 सेंटीमीटर. रेडियस ऑफ दॅट स्पिअर इज 10 सेंटीमीटर. तर हे सर्व सीजीएस युनिट आहे. सेंटीमीटर इच आर ऍट द एंड्स ऑफ ए रॉड. बघा हा काय तर तुमचा रॉड आहे आणि या रॉडच्या एंडला एक स्पिअर कनेक्ट करायचं. इथं एक मोठा स्पिअर कनेक्ट करायचा आणि दुसऱ्या या एंडला असे 2 स्पिअर या ठिकाणी कनेक्ट करायचं आणि डंबेल्स तुम्ही लिफ्ट करू शकता. बरं की नाही. डंबेल त्याच्यापासून तयार करायचं आपल्याला. पुढे कनेक्टेड इच आर ऍट द एंड्स ऑफ द रॉड. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी फाइंड करायचं. कुठे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डंबेल when it rotate about an axis passing through its center and perpendicular to its length. बघा एकदम सिंपल क्वेश्चन आहे. फक्त थोडासा विचार करावा लागेल. हा काय तर एक रॉड आहे आणि रॉडच्या एंडला असे स्पिअर कनेक्ट करायचं. इथे एक स्पिअर कनेक्ट करायचं. इथे एक स्पिअर आणि ऍक्सिस कडून पास करायचं याच्या सेंटर पासून. तर याच्या भोवती तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार त्याचा तुम्हाला या ठिकाणी विचार करावा लागेल. मग आपल्याला काय करायचं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. सपोज तो कशा रिपेंग केला तर आय ने रिपेंग केला. टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया इथे लिहून टाका वाटलं सर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डंबेल. डंबेलच दिले ना तुम्हाला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डंबेल. अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. passing through center and perpendicular to its length. आणि हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो काय करू आपण आय डंबेल करू. ओके. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया डंबेल साठी फाइंड करायचा आहे. तर मी सॉल्व करताना आधी काय करतो ते डायग्राम काढतो. सर्व माझ्याकडे हा रॉड आहे. डायग्राम काढा तर सहज इझिली तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ठीक आहे. हा रॉड आहे आणि या रॉडचं जे टोटल लेंथ आहे लेंथ ऑफ दॅट रॉड इज 20 सेंटीमीटर. ओके. लेंथ ऑफ रॉड इज 20 सेंटीमीटर. आता या रॉडच्या एंडला मला काय करायचं तर एक स्पिअर कनेक्ट करायचं. सॉलिड स्पिअर राहील बरं की नाही. या ठिकाणी स्पिअर आहे तसाच एक स्पिअर या ठिकाणी तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. थोडा मोठा काढा वाटलं सर कारण की त्याची रेडियस किती आहे 10 सेंटीमीटर इतकी. थोडा मोठा काढू आपण. जवळपास 10 सेंटीमीटर वाटला पाहिजे. याच्या जवळपास डबल. हा काय तर आहे तुमचा स्पिअर आहे आणि आला सेंटर आणि याची जी रेडियस आहे ती रेडियस किती दिली तर
10 सेंटीमीटर इतकी दिलेली आहे. आता या रॉडचा सेंटर घ्यायचा आहे बरं का नाही. मग या सेंटर पासून मला काय करायचं तर एक ऍक्सिस पास करायचं. एक ऍक्सिस पास केलं आणि या ऍक्सिस भोवती काय होता तर हे डंबेल असे फिरताय. क्लिअर आहे. डायग्राम तुम्हाला समजली असेल. मग सर्वात पहिले आपण काय करू तर मोमेंट ऑफ इनर्शिया फक्त रॉडचा फाइंड करू. रॉडचा किती आहे नंतर या स्पिअरचा फाइंड करू. तर असं घेऊ आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी आपण फाइंड करू. तर पहिलं घेऊ आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड about an axis passing through its center. Passing through its center and perpendicular to its length. Length ला perpendicular असेल. About an axis passing through its center and perpendicular to its length. Length ला कसा आहे perpendicular. आता मी तो टेबल तुम्हाला लास्टला ड्रॉ करून दिला होता. त्यात तुम्हाला रॉड दिलेला आहे किंवा एक प्लेट दिले बरं की नाही. रेक्टँग्युलर प्लेट दिलेला आहे. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला होता आपण आणि तो मोमेंट ऑफ इनर्शिया होता ml² डिवायडेड बाय 12 होता. आता मास कोणाचं घ्यायचं आहे तर रॉडचं घ्यायचं आहे म्हणजे इथं रॉड करा. लेंथ पण कोणाचं घ्यायचं आहे रॉडचं आणि मोमेंट ऑफ इनर्शिया पण कोणाचं भेटणार आहे तर तो भेटणार आहे तुम्हाला रॉडचं भेट. ठीक आहे. मास दिलेलं आहे तुम्हाला रॉडचं. मास किती दिलेलं आहे 60 ग्राम दिलेलं आहे. त्याची लेंथ दिलेली आहे किती 20 सेंटीमीटर. 20 चा स्क्वेअर करा डिवाइड काय आला 12. 12 च्या टेबल मध्ये 60 आहे. 12 5 चा किती झालं 60 मग 5 आणि 2 चा स्क्वेअर किती 4 म्हणजे हा झाला 400. 4 into 5 किती झाला 20 म्हणजे टोटल आन्सर येणार आहे 2000 ग्राम केजी मीटर स्क्वेअर असतं. आता हे CGS आहे म्हणून तुम्हाला ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर करावं लागेल. ठीक आहे. तर हा झाला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया फक्त रॉडचा झाला. आता कोणाचा घ्यायचं आपल्याला स्पिअरचं. आता लक्ष द्या इकडे. स्पिअरचा जर घेतला आता हा स्पिअर आहे. याच्या ऍक्सिस भोवती मी काय केला तर मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला आणि याच्या भोवती फिरतोय. आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया स्पिअरचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तर स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 2/5 mr² इतका असतो. राईट ना. 2/5 mr² इतका काय असतो तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा स्पिअरचा असतो. पण ऍक्सिस इथं नाहीये. ऍक्सिस कुठे आहे या ठिकाणी. मग या ऍक्सिसला ऍक्सिस कसा आहे पॅरलल आहे बरं का नाही. या ऍक्सिसला ऍक्सिस कसा आहे पॅरलल आहे म्हणजे आपल्याला काय यूज करावं लागेल तर पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करावं लागेल म्हणजे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इथे भेटेल आपल्याला. ओके. मग आपण काय करू तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर अबाउट अन ऍक्सिस कुठे तर रॉड वरती आपण त्याला यूज करू. अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू ए पॉईंट घेऊन टाकू. सपोज याला आपण ए पॉईंट कन्सिडर करू, याला बी पॉईंट कन्सिडर करू आणि याला सी कन्सिडर करू म्हणजे लिहायला सोपं जाईल आपल्याला. ठीक आहे. मग आपण आता सेकंड पॉईंट घेतो याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्पिअर अबाउट अन ऍक्सिस passing through point B. About an axis passing through point B. B पॉइंट पासून पास होते आणि दोन्ही ऍक्सिस पॅरलल आहे. मग आपण पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करू शकतो. अबाउट अन ऍक्सिस passing through point B is given by using parallel axis theorem. About an axis passing through point B is given by using parallel axis theorem. Okay. Parallel axis theorem आपण ऑलरेडी डिराइव्ह केलेला आहे. काय parallel axis theorem? IO म्हणजे B पॉइंट पासून पास होणार मग त्याला IB कन्सिडर करू. इज इक्वल टू याच्या सेंटर पासून पास होणार आहे तो काय घेतला तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण स्पिअरचा घेतला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर प्लस काय घेतो mh स्क्वेअर घेतो. एम कोणाचा घ्यायचं तर स्पिअरचा मास घ्यायचं. क्लिअर आहे. रॉडचा नाही कारण याचा घेतो ना मग याचाच मोमेंट ऑफ इनर्शिया मी तर स्पिअरचा मास असणार आहे मास ऑफ स्पिअर आणि या दोघांमधलं डिस्टन्स घ्यायचं तो काय असेल तर h स्क्वेअर असेल. या केसमध्ये जर तुम्ही या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स घ्यायचं तर h असणार आहे. बघा इथं लक्ष द्या. रॉडची टोटल लेंथ किती आहे 10 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर. त्याचा अर्धा पार्ट घेतला म्हणजे 10 सेंटीमीटर आणि याची रेडियस किती आहे 10 सेंटीमीटर. मग टोटल h किती असणार आहे तर h असणार तुमचं 20 सेंटीमीटर. या रॉड पासून तर याच्या सेंटर पर्यंत रॉडचं 10 सेंटीमीटर टोटल 20 आहे त्याचा अर्धा पार्ट हे 10 सेंटीमीटर
आणि उरलेलं परत 10 सेंटीमीटर आहे, कळलं? म्हणून एच किती भेटणार तर 20 सेंटीमीटर भेटेल. मग याच्यात ती व्हॅल्यू तुम्हाला पुट करावं लागेल, मग आपल्याला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटून जाईल. आणि लास्टला काय करायचं तर हा जो डंबेल आहे तो डंबेल कोणापासून बनलेला आहे, रॉड पासून आणि स्पिअर पासून. मग दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शियाची काय करायची तर ऍडिशन करावं लागेल. ओके, तर इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलेला आहे. याच्या पुढचा पार्ट जो आहे तो आपण याच्यानंतर तुम्ही समजून घ्या, त्यानंतर आपण दुसरा पार्ट सॉल्व्ह करूया, रिमेनिंग पार्ट. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या पॉइंटला घेतला तर IB ला घेतला आपण, ठीक आहे, जो सेंटर पासून पास होत आहे. स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पिअर. सॉलिड स्पिअरचा आहे 2/5 mr². आणि याचा घेतला कोणाचा, हॉलो स्पिअरचा घेतला तर 2/3 असतो आणि सॉलिड स्पिअरचा 2/5 असतो. m कोणाचं तर स्पिअरचंच मास, mr². मग झाला मास ऑफ स्पिअर. आणि तर r², r कोणाचा तोही स्पिअरचा, आणि प्लस m कोणाचं तर मास ऑफ स्पिअर आणि इंटू करायला तर h². ते आपण तसंच लिहिलं, ठीक आहे. आता याच्यात व्हॅल्यू पुट करून टाकू. r ला 2/5 मास ऑफ स्पिअर. स्पिअरचं मास किती आहे तर आहे ते 50 ग्राम, टाका इथे. r किती आहे रेडियस, रेडियस ऑफ दॅट स्पिअर इज 10 चा स्क्वेअर, प्लस मास ऑफ स्पिअर इज 50 आणि इंटू h किती आहे तर दोघांमधलं डिस्टन्स आपण डायग्राम मध्ये दाखवले 20 सेंटीमीटर. मग 20 चा या ठिकाणी काय ना स्क्वेअर येणार. 5 10 चा किती झाला 50, ओके. 10 इंटू 2 किती झाला 20 आणि 10 चा स्क्वेअर किती होणार आहे 100, प्लस आज आला 50, 2 चा स्क्वेअर किती 4 आणि एका झिरोची किती होणार आहे 2 झिरो, बरं का नाही. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर येणार आहे 2000. नंबर ऑफ 03 2. 5 इंटू 4 किती झाला 20 आणि नंबर ऑफ 0 परत किती 3 1 2 3 म्हणजे 20,000. या दोन्ही नंबरची काय करा ऍडिशन करा, तर मोमेंट ऑफ इनर्शिया बी पॉइंटला तुम्हाला भेटून जाईल. कोणाचा तर स्पिअर साठी. ओके, मग या दोघांची ऍडिशन केलं तर 22,000, हे 20,000 आणि 2,000 म्हणजे 22,000 हे भेटेल. आणि युनिट कशामध्ये भेटेल तर ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर, सीजीएस युनिट आहे, बरं का नाही. तर मी युनिट पण या ठिकाणी कन्वर्ट केलेलं नाहीये. तर या ठिकाणी याचा पण भेटला, पण आपल्याला स्पिअर किंवा रॉडचा नाही विचारलाय, आपल्याला पूर्ण डंबेलचा विचारलाय. आणि डंबेल स्पिअर आणि रॉड पासून मधलाय, मग दोघांचा आपण काढलाय. मग डंबेलचं घेतलं तर या दोघांची काय करावं लागेल आपल्याला ऍडिशन करावं लागेल, ठीक आहे. तर ऑलरेडी याची व्हॅल्यू भेटलेली, याचं 2000 आहे आणि याचं 22,000 आहे. तर दोघांची ऍडिशन करा, फायनल आन्सर तुम्हाला भेटून जाईल. मग तिसरा पॉईंट घ्यायचा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डंबेल about an axis passing through center. About an axis passing through its center and perpendicular to its length. मग मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्या कोणाचा फाइंड करायचा आहे तर डंबेलचा. तर या ठिकाणी मी डंबेल लिहितो इज इक्वल टू, मग पहिला आहे तुमचा रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा घेतला रॉडचा आणि प्लस स्पिअरचा पण बी पॉईंट पासून, मग तो काय घेतला तर IB घेतला. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आला होता 2000 प्लस या बी पॉईंटचा आला 22,000, बरं ना 22,000. या दोघांचे ऍडिशन केलं तर 24,000 हे काय भेटेल तर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया भेटेल, पण कशामध्ये ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये. तर या प्रकारे आपण सगळ्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता हे डंबेल दिलेलं आहे, तुम्हाला कोणता ऑब्जेक्ट राहील प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असला पाहिजे आणि कोणत्या तरी एकाच ऍक्सिस वरती घ्यायचा. आयदर मग तिथं दुसरे बघा, एक रॉड आहे, रॉडचा घेतला ओके, आणि दुसरं स्पिअर दिलेलं आहे, मग याचाही घेतला, एकाच पॉइंटला घेतला. तसं काही पण असू शकतं, वेगवेगळ्या ऑब्जेक्ट पासून तुमची बॉडी बनलेली असेल, मग त्या प्रत्येक ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया एकाच पॉईंट पासून फाइंड करायचा आणि टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया मग तुम्हाला त्यांची ऍडिशन घेऊन भेटून जाईल, ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकता त्या डंबेल्स.